डिरेक्शनने दाबतायत म्हणजे काय करता पुश. ऑब्जेक्टला जर तुम्ही ताणतायत, ताणले, ओढणे म्हणजे काय पुल. नमस्कार मित्रांनो, आपला अप्लाइड सायन्स सेकंड सेमेस्टरचा फिजिक्स मधलं फर्स्ट युनिट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड कायनेमॅटिक्स याची आता आज आपण सुरुवात करतोय. बघा, या युनिटमध्ये 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे आणि दोन्ही चॅप्टर वेगवेगळे. फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? सॉलिड, लिक्विड, गॅस. लिक्विड गॅस तर आपल्या ह्याच्यात नाही, आपल्याला फक्त सॉलिडशी जे काय त्याच्या प्रॉपर्टीज आहे ते आता सुरूच करू. पुढचं कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्समध्ये तर ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट असतात, एरोप्लेन असतात, नंतर रॉकेट आहे, गन आहे, ठीक आहे, त्यांच्या मोशनमध्ये, फोर्समध्ये, मोमेंटम वगैरे वगैरे काय फरक पडतो ते बघायचं आहे आपल्याला कायनेमॅटिक्स. तिथं न्यूटन्स लॉ येतील फर्स्ट, सेकंड, थर्ड, ते थोडं 10चा रेफरन्स आहे. आणि न्यूमेरिकल तर बरोबर की बाबा, फिजिक्समध्ये पूर्ण न्यूमेरिकलच आहे तिन्ही युनिटमध्ये, ठीक आहे. पण डोंट हॅव फिअर बिकॉज आय एम हिअर. आता बघूया प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये सुरू करू आपण लगेच पहिलं चॅप्टर, ठीक आहे. न्यूमेरिकल दोघांमध्ये फॉर्म्युले आहे. केमिस्ट्रीत आपल्या एवढं न्यूमेरिकल नाही आहे, ठीक आहे, ते तेव्हा लेक्चरला पाहू. डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स याच्यात एक वर्ड आहे फॉर्म, FORM. FORM, FROM, फ्रॉम म्हणजे ते तिथून, इथून असं मिनिंग. FORM, फॉर्म म्हणजे काय? निश्चित असं काहीतरी आकार, साईज अँड शेप. फॉर्म आपण ते क्रिकेटच्या बाबतीतही बोलतो ना, क्रिकेट मॅचेस काही जण पाहतात तर त्याच्यात तुम्ही बोलतात की अरे हा क्रिकेट प्लेअर आता सध्या फॉर्ममध्ये नाही. फॉर्ममध्येच नाही म्हणजे काय बाबा, तो डी फॉर्म झालेला आहे म्हणजे त्याचा हे बिघडलेला आहे. तर याच्या पुढे जर डी वर्ड लावला, डी हा आपल्या पूर्ण इंजिनिअरिंगच्या याच्यात कशाच्याही पुढं लावला डी, याचा अर्थ असतो त्याचा विरुद्ध म्हणजे काढून घेणे. फॉर्म काढून घेणे म्हणजे काय झालं? डी फॉर्म. जसं की डिहायड्रेशन असतं. कधी तुम्हाला काही तब्येत तुमची बिघडली तर डॉक्टर म्हणतात ना डिहायड्रेशन झालं, ORS घे बाबा. डिहायड्रेशन म्हणजे काय? पाणी कमी होतंय तुझ्या याच्यात, तू पाणी कमी पित असेल तर डिहायड्रेशन म्हणजे वॉटर, डिहायड्रेशन म्हणजे पाणी निघून गेलं बा, असं त्याचा अर्थ. डिफॉर्मिंग फोर्स याचं समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. एक घेतला मी मेटलचा रॉड, ठीक आहे. मेटल म्हणजे कोणते घेऊ शकतात? ॲल्युमिनियम, स्टील, कॉपर वगैरे. आता मेटलच का? दुसरा सर तुम्ही लाकडाचा का नाही घेतला? असं काही नाही बाबा, वूड घे, रबर घे, कोणतंही चालतं, पण मेटलचा स्टडी आपलं इंजिनिअरिंगचा स्टडी समजेल. हे चॅप्टर जसं जसं पुढं चालेल ना, सर्व कन्सेप्ट एकत्र होतील पुढच्या 2-4 लेक्चरमध्ये, तुम्हाला कळेलच. बरं, हा सर्क्युलर रॉड आहे, समजून घ्या, हाच येतो आपल्या तुम्ही कन्स्ट्रक्शन पाहिलं असेल RCCचं. कॉलम असतात, बीम असतात, याच्यात बार टाकतो ना आपण, आयनचे लोखंडी सळ्या त्याला मराठीत म्हणतो, त्यालाच मेटल वायर, टेक्निकल वर्ड आहे, वायरच म्हणतात त्याला. ते वायर म्हणजे काही इलेक्ट्रिकलच्याच वायर नाही, तर ते सुद्धा मेटल वायर. फक्त जर डायमीटर हा जरा जास्त असतो म्हणून ते इझिली वाकत नाही, फ्लेक्झिबल, बेंड होत नाही. तर ही तेच आहे मेटल रॉड. आणि याला 2 फोर्स अप्लाय केले आपण दोन्ही साईडला, इकडं एक आहे आणि तिकडं एक आहे. आणि या फोर्सची खासियत म्हणजे आपल्या पूर्ण या पहिल्या सेक्शनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॅटरच्या बाबतीत इक्वल अँड अपोजिट. नेहमी प्रत्येक याच्यात आपल्याला काय धरून चालायचं आहे की फोर्स हे इक्वल आहे आणि अपोजिट. इक्वल म्हणजे काय? तर त्यांचं मॅग्निट्यूड सेम. इक्वल म्हणजे काय? मॅग्निट्यूड सेम. म्हणजे समजा इकडं जो काही फोर्स अप्लाय होतोय तो 70 न्यूटनचा आहे, न्यूटन, ऑफकोर्स फोर्स न्यूटन न्यूटन आहे, तर इकडं सुद्धा किती राहील? 70च न्यूटन घ्यावं लागेल. वेगळा घेतला तर तो पुढच्या सेमचा स्टडी तो सॉममध्ये. आता आपल्याला या अप्लाइड सायन्समध्ये तेवढं नाही, आपल्याला बेसिक लेवलला आहे, ठीक आहे. तर इकडं 100 न्यूटन, तर इकडं सुद्धा 100 न्यूटन. याचं मिनिंग काय झालं? इक्वल. आणि अपोजिट म्हणजे त्यांची डिरेक्शन. आपण मागच्या सेमला शिकलो स्केलर आणि वेक्टर. स्केलर काय असतं? द फिजिकल क्वांटिटी विच नीड्स ओनली मॅग्नेट्यूड, अँड वेक्टर द फिजिकल क्वांटिटी विच नीड्स मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन, दिशा, डायरेक्शन. आणि फोर्स काय बाबा? वेक्टर क्वांटिटी. मग त्याच्यात तर डिरेक्शन महत्त्वाचीच राहते. आता अपोजिटचं मिनिंग काय? जर एक हा ह्या साईडला जात असेल तर दुसरा या साईडला, बघा अपोजिट डिरेक्शन झाली ना. आणि जर उलट दाखवला, हा असा दाखवला इकडनं,
तर हा पण कसा राहणार बाबा असाच, तेव्हाच त्याच्यात काहीतरी स्ट्रेस स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे, त्याच्यावरच तर जायचं आहे, तेच तर मेन आहे या चॅप्टरचं. हे तर अतिशय बेसिक आहे सुरुवातीचं. आणि आता दोघं जर एकाच साईडला केले हे असे, तर इथं पुढं पुढंच जाईल ना, त्याचा फॉर्म बिघडेल ना, साईड शेप बिघडणार ना, काही चेंज होणार. इक्वल अपोजिट म्हणजे काय, ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही त्याला इकडनं डिरेक्शनने दाबताय, म्हणजे काय करता, पुश. पुश म्हणजे काय, ढकलणे, दाबणे. आणि त्याच ऑब्जेक्टला जर तुम्ही ताणताय, ताणले, ओढणे म्हणजे काय, पुल, PULL, पुल. आणि हे काय झालं, पुश. ओके, दोघांमध्ये फरक आहे, दोघं शब्दांवर आपल्या याच्यात खेळ होणार आहे पुढं. तर इथं मी कोणत्या प्रकारचे फोर्स घेतलेले, पुल. बघा मी साईडला होतो, तर आपण काय घेतलं इथं, पूल, म्हणजे दोन्ही त्या डायरेक्शनला जात आहे, पूल करत आहे, ऑब्जेक्टला ताणणार आहेत. आता या ठिकाणी या ऑब्जेक्टची, या काय, प्रत्येक ऑब्जेक्टचं राहतो साईज अँड शेप. साईज अँड शेप. आता पुढच्या 2-3 डेफिनेशनमध्ये येणारच आपला. साईज या वर्डचं मिनिंग असतं डायमेन्शन. इथं कोणतं डायमेन्शन आहे बाबा, याची लेंथ आहे, हा रॉड आहे, याची लेंथ राहील ना, आणि समजा हा सर्क्युलर आहे, असं दिसेल असं, आणि याचा साईड क्रॉस सेक्शन पाहिला तर हा सर्क्युलर आहे, तर सर्क्युलर याच्यात काय राहणार, इथं डायमीटर, इथं काय राहणार डायमीटर. आता मी तो दाखवत नाही कारण की आपल्याला वेगळ्या गोष्टी मला इथं दाखवायच्या आहे, पुढच्या याच्यात बघूच आपण. ती ही लेंथ आणि याचं डायमीटर म्हणजे काय झालं, त्याची साईज. आणि शेप म्हणजे काय, त्याचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. तुम्ही क्रिकेटचा बॉल घेतला तो स्पेरिकल आहे, आणि बास्केटबॉल घेतला तो सुद्धा स्पेरिकल आहे. दोघांचा शेप सेम आहे पण साईज वेगवेगळी, असं साईज आणि शेपचं सुद्धा मिनिंग आहे. आता येऊया आपल्या टॉपिकवर. या गोष्टी समजून घेतल्या, ठीक आहे, त्याला राहू द्या. इक्वल अपोजिट पण समजून घेतलं आपण. आता हे फोर्स असेच नाही बाबा, पुश टाईपचे सुद्धा तुम्ही दाखवू शकतात, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. आता असा कोणताही फोर्स जो ऑब्जेक्ट म्हणा, स्पेसिमन म्हणा, किंवा बॉडी म्हणा, इव्हन मटेरियल सुद्धा म्हणू शकता, या चारही शब्दांचं मिनिंग एकच आपल्याला इथं या ठिकाणी घ्यायचं आहे. असा कोणताही फोर्स जो ऑब्जेक्टचा साईज आणि शेप चेंज करतो, त्या फोर्सला आपण म्हणतो डिफॉर्मिंग फोर्स. आणि हा फोर्स कसा असतो बाबा, एक्सटर्नल. कसा आहे हा, महत्त्वाचं म्हणजे एक्सटर्नल म्हणजे बाहेरून. ठीक आहे, तुमची बॉडी आहे, बॉडीला बाहेरून कोणी मारलं तर काय आहे, एक्सटर्नली. तुम्ही काय खाऊन घेतलं, मस्त मस्त चकली खाल्ली, वडा खाल्ला, हे खाल्लं, पोटात जर कोणी गोळीबार करतंय, म्हणजेच आता काय करतं ते तुम्हाला माहिती, तर ते काय झालं, इंटरनल इकडच्या साईडला ना, थोड्याशा वेळात येतोच आपण तिकडे. एक्सटर्नल. तर डिफॉर्मिंग फोर्स हा नेहमी कसा राहतो, ऑब्जेक्टच्या बाहेरून. कसा राहील तो, असं राहील. ही झाली आपली लिनियर डिरेक्शन, कारण की अशी अलॉंग लेंथ आहे ना, तर अशा याला म्हणतो आपण लिनियर डिरेक्शन. आणि याला परपेंडिक्युलर म्हणजे लाईनला परपेंडिक्युलर कोणती डिरेक्शन राहील बरं, ही डिरेक्शन. ठीक आहे, ही कशी, याला लाईनला परपेंडिक्युलर, याला म्हणतो आपण लॅटरल डिरेक्शन, लॅटरल असं. आणि हे काय झालं, लिनियर. आणि याला जाण की लॉन्जिट्युडिनल, ते शब्द पण आहे, बघूच ते एकदमच सर्व डोक्यात नाही टाका, पण थोडं थोडं ऐकणार, तेव्हा आता पुढच्या 4 लेक्चर ते सर्व एकत्र होऊन मग पुढं आपल्याला न्यूमेरिकलला जायचं आहे. ठीक आहे, तर डिफॉर्मिंग फोर्स कसा राहतो नेहमी, एक्सटर्नल. आणि कशाला म्हणतात डिफॉर्मिंग फोर्स, जो ऑब्जेक्टचा काय चेंज करतो बाबा, साईज आणि शेप. मग याची डेफिनेशन झाली बाबा रेडी. आणि आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे अप्लाइड सायन्सला, कारण की आपला पेपर हा MCQ बेस आहे. इथं तुला काय रट्टा मारून थेअरी नाही लिहायची, ती गोष्ट पहिले समजून घ्या. आधीच मागच्या सेमचा अनुभव तर आहेच तुम्हाला अप्लाइड सायन्सचा, हा त्याचा आता ॲडव्हान्स सायन्स बाबा. अप्लाइड सायन्स समजतं जे तुम्हाला काय त्याच्यात काय नाही. ठीक आहे, हां. तर बघा, द फोर्स विच चेंजेस साईज अँड शेप ऑफ अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स. यालाच वेगळ्या प्रकारे कसं लिहिता येईल, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू डिफॉर्म, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू डिफॉर्म, कोणाचा डिफॉर्म, ऑफकोर्स ऑब्जेक्टचा, इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स. एक तर साईज शेप चेंज झाली, किंवा विच इज रिस्पॉन्सिबल टू द डिफॉर्म, दोघांचं मिनिंग काय बाबा, डिफॉर्मिंग फोर्सच आहे. महत्त्वाचे शब्द कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, साईज अँड शेप, डिफॉर्म, आणि काय सांगितलं, एक्सटर्नल. हा फोर्स दिसतोच आहे नाही, तर बाहेरून आलेला आहे तो एक्सटर्नल आहे. ठीक आहे, आता सॉलिड, हे आपण केमिस्ट्री शिकलो मागच्या सेमला, की सॉलिडमध्ये ॲटम असतो. ॲटम म्हणजे सॉलिड लिक्विड सर्वातच असतो, पण ॲटमपासून बनतात मॉलिक्यूल, पार्टिकल. मग आता याच्यामध्ये वेगवेगळे मॉलिक्यूल आहे बाबा. ठीक आहे,
भरपूर आहेत, पार्टिकल म्हण, मॉलिक्यूल म्हण. आता या प्रत्येक ह्या जगात या पृथ्वीवर जेवढे मटेरियल आहेत प्रत्येकाच्या मॉलिक्यूलमध्ये पार्टिकलमध्ये इलॅस्टिसिटी राहते. इलॅस्टिसिटी म्हणजे आता याचा पुढचा टॉपिक येतो जो इलॅस्टिसिटी म्हणजे ताणले जाणे आणि परत सोबत येणे, परत ती गोष्ट त्याने स्वतःची पोझिशन ॲक्वायर करणे, रिगेन करणे, त्याला आपण इलॅस्टिक एक जनरलमध्ये म्हणतो. काही मटेरियलमध्ये जास्त प्रमाणात राहतं, काही मटेरियलमध्ये खूप कमी प्रमाणात राहतं, पण प्रत्येकात इलॅस्टिसिटी प्लास्टिसिटी असतेच. ठीक आहे. मग आता याचे मॉलिक्यूल आहे, आता याला जेव्हा याने पूल केला, ताणला, तर काय होईल हो, याचे मॉलिक्यूल थोडे थोडे दूर जातील ना, थोडेसे तरी दूर जातील एकमेकांपासून. आणि जसं त्याने हा एक्सटर्नल फोर्स सोडला तर परत काय होऊन जातील, ते जवळ येण्याचा प्रयत्न करतील. एक तर येतील किंवा नाही येऊ शकत, हे डिपेंड कोणावर आहे, त्या मटेरियलवर आहे. फॉर एक्झाम्पल हा रबर. रबर आपण दिसतोय, ठीक आहे, रबरला ताणलं तर काय झालं, आता हा जे मी बोट याला लावले, हा काय झाला, डिफॉर्मिंग फोर्स, त्याने याचा साईज आणि शेप जो होता हा काय दिला, बदलून दिला. आणि आता याचे मॉलिक्यूल काय प्रयत्न करतील, याची ओरिजिनल साईज शेप परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. ओरिजिनल म्हणजे हे. मग जसं मी याला रिमूव्ह केलं तर तो ओरिजिनल साईज शेपला येऊन गेला. का आला, कारण याच्या मॉलिक्यूलमध्ये म्हणजे इंटरनल, हा काय एक्सटर्नल, मॉलिक्यूलच्या मध्ये म्हणजे बॉडीच्या मध्ये इंटरनल कोणता तरी फोर्स डेव्हलप झाला. तो फोर्स म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. हा कसा आहे बाबा, इंटरनल रिस्टोरिंग. इंटरनल. आपल्या मोबाईलमध्ये तुमचा जो स्मार्टफोन आहे ब्रँड न्यू तो विकत घेतला तर ती जशी सेटिंग आहे मग त्याच्यात तुम्ही बदलतात सेटिंग, ॲप डाउनलोड कर, हे कर ते कर, तुझ्या सोयीनुसार वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यात करतो. पण कालांतराने तिथं एक ऑप्शन जर असतं, फॅक्टरी रिस्टोरिंग सेटिंग असतं ना, फॅक्टरी रिस्टोर, जर तू ते दाबलं तर तुझं जे चेंजेस केलेले ते सर्व चालले जातील आणि मोबाईल जसा तू नवीन घेतला होता त्या सेटिंग मोडमध्ये डिफॉल्ट येऊन जाणार. रिस्टोर या वर्डचं मिनिंग काय, परत ॲज इट इज ओरिजिनल मिळवणे. आता नक्कीच समजलं असेल. मग याचा जो काही साईज शेप चेंज झालेला होता, समजा थोडासा हा ताणला गेला होता रबर सारखा, हे येलो याच्यात हायलाईट केलेलं, आणि जसे मी फोर्स रिमूव्ह केले म्हणजे काढून टाकले तर हे सुद्धा व्हॅनिश होईल आणि ऑब्जेक्ट परत ॲज इट इज जसाच्या तसं येऊन जाईल. ही ॲक्शन म्हणजे काय झाली, रिस्टोर होणे. आणि याच्यासाठी जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, जो जबाबदार आहे, तो म्हणजे काय झाला, रिस्टोरिंग फोर्स. आणि हा कसा राहतो बाबा, इंटरनल. ओके. आणि इंटरनल त्यातल्या त्यात या दोघांचं मॅग्निट्यूड सेम असतं. म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स जेवढा अप्लाय करतो तू बाबा तेवढाच काय ऑप काय तयार होतो, आपोआप ऑटोमॅटिक रिस्टोरिंग फोर्स. हे बघा मध्ये साईन कोणतं आहे, इक्वल, पण याला एक कंडिशन पण आहे, ती सांगतो. डिफॉर्मिंग फोर्स इज ऑलवेज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स. म्हणजेच काय, समजा हा काहीतरी होता 70 न्यूटन, एक एक्झाम्पल म्हणून समजतोय, हा 70 न्यूटनचा अप्लाय केला होता, तर मध्ये सुद्धा वेगळ्या कलरने दाखव, मध्ये सुद्धा एक फोर्स विरुद्ध दिशेने म्हणजे अपोजिट डिरेक्शनने प्रोड्यूस होईल आणि तो सुद्धा सेम मॅग्निट्यूडचा राहणार आहे, डिफॉर्मिंग फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनने. बघा हा पुल करत आहे ना, हा एफ, त्यामधला पिंक कलरचा हाईट केलेला काय करतोय, पुश करतोय, म्हणजे त्याला ओरिजिनल साईज शेप मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो कसा आहे, इंटरनल आहे. आणि हा परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच तो काय करतोय, रिस्टोर करतोय बॉडीला, ऑब्जेक्टला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. आणि याची डेफिनेशन काय, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिगेनिंग द ओरिजिनल साईज अँड शेप. द फोर्स, असा फोर्स, हा जो फोर्स आहे हा काय बाबा, त्या ऑब्जेक्टचा ओरिजिनल, हे म्हणजे डिफॉर्मेशन होण्याआधी जो ओरिजिनल साईज शेप होता तो परत मिळवण्याचा जो प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू रिगेन ओरिजिनल साईज अँड शेप ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. हा तेवढाच राहतो, ठीक आहे. किंवा तू रिस्पॉन्सिबल फॉर ओनली रिगेनिंग साईज अँड शेप असं जरी सांगितलं तरी चालतंय. आणि आपल्याला कुठं थेरी लिहायची, तुला तो महत्त्वाचा कीवर्ड शोधायचा आहे, ठीक आहे. हा एक्सटर्नल, तो इंटरनल. आणि दोघांचं सेम मी जे काही बोललो मॅग्निट्यूड, हा जर बाहेर 70चा आहे तर हा सुद्धा 70 न्यूटनचाच येणार आहे.
हा सुद्धा कितीचा येणार 70 न्यूटनच. ठीक आहे. असंच का आणि कुठपर्यंत याचा आन्सर थोड्या वेळाने पुढच्या लेक्चरला येईल, हुक्स लॉ, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम त्याच्यातील. पण आता थोडंसं मी त्याचा रेफरन्स देतो, नाही ते कन्फ्युजन राहून जाईल. डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स बट अप टू सर्टन लिमिट अँड दॅट लिमिट इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक लिमिट. हे आपल्याला शिकायचं आहे हुक्स लॉ सेक्शनमध्ये. इलॅस्टिक लिमिट म्हणजे प्रत्येक मटेरियल काहींचं कमी असतं, काहींचं जास्त, इलॅस्टिसिटी शो करतं. म्हणजे एका लिमिटपर्यंत तो इलॅस्टिक बिहेव करतो, त्यानंतर तो प्लास्टिक झोनमध्ये जातो, शेवटी तर त्याचं ब्रेकिंगच होणार आहे. हां, तर त्या इलॅस्टिक लिमिटच्या मध्येच हे दोघं काय राहतात बाबा, सेम राहतात. आता हीच कन्सेप्ट पुढच्या याच्यात आपण पुढच्या पॉईंटमध्ये आपण शिकूया. या गोष्टी तर कायमच्या आपल्याला ऐकलेल्याच आहे, त्या म्हणजे इलॅस्टिक बॉडी, इलॅस्टिसिटी. एवढ्यात रबर दाखवला बाबा, रबर आपल्याला चांगला माहिती आहे काय हा इलॅस्टिक आहे. ठीक आहे. आणि रबरपेक्षा जास्त इलॅस्टिक तर स्टील आहे. हो, कसं काय त्याचे सर्व आन्सर मिळणार. आणि इथंच MCQ फसतात लोक. असा आला MCQ, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज मोर इलॅस्टिक. ऑप्शनला आहे स्टील आहे, रबर आहे, थर्माकॉल आहे, क्ले. तर तिथं आपण रबर चूज केला, चुकीचं. रबरपेक्षा जास्त स्टील आहे. काय त्याचा आन्सर बघूच, पण आधी इलॅस्टिक बॉडी पाहू. तर आत्ताच काहीतरी सांगितलं होतं, ते शब्द म्हणजे काय, साईज अँड शेप. अशा जे बॉडी आहेत किंवा मटेरियल आहे ज्यांना आपण एकदा डिफॉर्म केलं. बरं, हा जो बाहेरचा फोर्स आहे याला काय म्हणतो आपण बाबा, थोडी नीट फोर्स डायग्राम काढू. असं काय म्हणून जातं, ही जी काही डायग्राम काढली आपण बॉडीची, याचा जो हा बाहेरचा पुल फोर्स घेतला, हा कोणता आहे बाबा, त्याचा एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. एक्सटर्नल नाही लिहिला चालतो, पण डिफॉर्मिंग फोर्स लिहायला हवा. हां, मध्ये तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ऑटोमॅटिक येणार आहे, पण त्याचं आता काही तर लिहायचं नाही आपल्याला. एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स हा ऑब्जेक्ट आहे, याला तुम्ही पुल केलं आणि याचा काहीतरी साईज शेप बिघडला, म्हणजे डिफॉर्म झाला. अगोदरची याची ओरिजिनल लेंथ एवढी होती, ठीक आहे. आता त्याची लेंथ थोडीशी वाढली, डायमीटर कमी होईल. लेंथ वाढते तर डायमीटर ऑफकोर्स कमी होईल, एक डायमेन्शन वाढेल तर एक कमी होणार आहे. आता हे केल्यानंतर जर हे फोर्स आपण रिमूव्ह केले, हे दोघं फोर्स काय केले, रिमूव्ह, डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केले, आणि ऑब्जेक्ट परत ओरिजिनल साईज शेपला जर येऊन गेलं, त्या ऑब्जेक्टला, त्या बॉडीला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक बॉडी. काय, ओरिजिनल साईज शेपला. म्हणजे हा बार आहे, याला मी ताणलं, पुल केला, याची लेंथ काहीतरी वाढली, आणि जर मी हा एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स सोडून दिला, हा परत ओरिजिनल साईज शेपला येऊन गेला, तर या बॉडीला आपण काय म्हणणार, इलॅस्टिक बॉडी. ओरिजिनल साईज शेपला येणे म्हणजेच काय होणे, रिगेन. गेन म्हणजे काय, मिळवणे. म्हणजे पुनर्प्राप्त करणे. तर ओरिजिनल साईज शेप जी बॉडी मिळवते जेव्हा एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह करतो, त्याला म्हणतात. मग याची डेफिनेशन कशी येईल, द बॉडी विच रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक बॉडी किंवा इलॅस्टिक ऑब्जेक्ट. आता ज्या बॉडींमध्ये अशी प्रॉपर्टी असते, असा गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक असतो की इलॅस्टिक बॉडीचा, त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी आहे, आणि इलॅस्टिक म्हटलं तर ते फक्त ऑब्जेक्ट आहे. इलॅस्टिसिटी म्हणजे हा प्रॉपर्टी. तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा राहते. थोडीशी तुम्ही बोट ताणला तर किंचित का होईना तो थोडासा ताणला जातो, स्किन ताणली जाते थोडीशी, आणि सोडलं तर परत ओरिजिनल साईज शेपला येऊन जाते ना. म्हणजे इव्हन युअर स्किन हॅज द सम इलॅस्टिसिटी. म्हणजेच काय, प्रॉपर्टी त्याच्यात. आता ही सेम डेफिनेशन, फक्त इथं वर्ड, याच्यामध्ये वर्ड काय टाकायचं आहे आपल्याला, तर प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी बाय विच असं लिहू शकता, किंवा बाय व्हर्च्यू ऑफ विच म्हणजे ज्यामुळे असं लिहू शकतात, किंवा ऑन अकाउंट ऑफ विच असं सुद्धा लिहू शकतात. तिघांचं मिनिंग सेम आहे. हे साईडला होतो बाबा, बघ. द प्रॉपर्टी बाय विच, किंवा हे दोघं, बाय विच मटेरियल किंवा बॉडी, द प्रॉपर्टी बाय विच बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड ॲज
इलॅस्टिसिटी. तर मग चांगल्याच प्रकारे समजलं आहे इलॅस्टिसिटी म्हणजे प्रॉपर्टी आणि इथं तर फक्त बॉडीचे. आणि काय करायचं बाबा, रिगेन, त्याच्या नावातच येऊ वर्डचं मिनिंग समजून जातं ना, आयुष्य सोपं होऊन जातं. डिफॉर्मिंगचं मिनिंग समजून दिलं, सोपं समजून गेलं. रिस्टोरिंगचं मिनिंग, इलॅस्टिक तर येतं आपलं बालपणापासून आहे, इलॅस्टिक आपण करतच राहतो. ठीक आहे. नेक्स्ट, प्लास्टिक बॉडी, प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी ऑफकोर्स काय राहणार आहे, प्रॉपर्टी. आणि प्लास्टिक बॉडी म्हणजे बॉडी. आता जर एखादी बॉडी आहे, तिला तू परत पुल केला किंवा पुश केला, आता पुलचं एक्झाम्पल देत आहोत आपण, देऊया. हा एफ आहे, हा इकडं एफ, याची काहीतरी ओरिजिनल लेंथ आहे एल, आणि याला तू ताणलं बाबा. ताणल्यानंतर याची लेंथ वाढली. ठीक आहे. येलो कलरमध्ये जे शो होतं हे म्हणजे काय, याची चेंज इन अ लेंथ, म्हणजे लेंथ वाढली. आता चेंज इन अ लेंथ याला आपल्या टेक्निकल याच्यात दाखवतात डेल्टा यल. आपल्याला मागच्या मॅथमध्ये आणि आताही इंटिग्रेशनला डेरिव्हेटिव्ह लागतं. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण लिहित असतो ना डी अपॉन डी एक्स. इथं जो हा डी असतो ना बाळांनो, हा डी म्हणजे ओरिजिनल असतो डेल्टा. हे बघा असा शेप असतो त्याचा, याला म्हणतात डेल्टा. पण त्याला ॲब्रिव्हिएशन आपल्याला मॅथमध्ये लवकर लिहिण्यासाठी आपण सोयीने आपल्या कन्व्हिनियन्ससाठी डेल्टाला करून घेतलेला आहे डी. ॲक्च्युअल तो आहे डेल्टा. आणि डेल्टाचं मिनिंग असतं व्हेरी व्हेरी स्मॉल. तुम्ही इंटिग्रेशनचं लेक्चर बघा माझं, त्याच्यात पहिल्या ज्याच्यात मी सांगितलेलं आहे व्हेरी व्हेरी स्मॉल. आता साधी गोष्ट आहे, मेटलचा जर रॉड आहे, हा स्टीलचा आहे, याला ताणलं तर एवढा ताणला जाईल का, अगदी किंचितसा ताणला जाईल ना, थोडासा. म्हणून त्याला काय म्हणणार आपण डेल्टा. आणि याच्या पुढे एल लावला आहे म्हणजे चेंज कशात आहे बाबा, लेंथमध्ये. समजा डायमीटर दाखवलं त्याच वेळेस, हा एवढा काय राहणार आहे त्याचा डायमीटर, आणि तो डायमीटर कमी होईल ना, तो थोडी वाढणार आहे काही. लेंथ जर वाढते तर डायमीटर ऑफकोर्स काय होईल बाबा, कमी होईल. हे बघा एवढ्या याच्याने काय झाला आहे तो कमी. मग हे एवढं जे डायमेन्शन आहे याला काय दाखवणार आपण डेल्टा. डेल्टा म्हणजे किंचितसं. काय किंचितसं कमी झालं किंवा वाढलं, डायमीटर, डेल्टा डी असं त्याचा अर्थ आहे. डेल्टा डी म्हणजे चेंज इन अ डायमीटर, आणि डेल्टा एल म्हणजे एल फॉर लेंथ, चेंज इन अ लेंथ. बरं, ते वाढू दे किंवा कमी होऊ दे, म्हणजे इन्क्रीज होऊ दे का डिक्रीज होऊ दे, त्याच्याने फरक नाही पडणार आहे, चेंज झालं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि आता प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, अशी कोणतीही बॉडी जिच्यावर एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर ते रिमूव्ह केले, हे फोर्स रिमूव्ह केले, आणि बॉडी जी ओरिजिनल एवढी होती त्याची आता लेंथ वाढली आहे, आणि रिमूव्ह केल्यानंतर ती परत ओरिजिनल साईज शेपला येत नाही, त्याला आपण म्हणणार प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी. आणि अशी प्रॉपर्टी जिच्यात आहे त्याला काय म्हणणार आपण बाबा, प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी बाय विच किंवा ऑन अकाउंट ऑफ विच बॉडी डू नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. डू नॉट रिगेन, मागच्या याच्यात काय होतं, रिगेन ओरिजिनल साईज, फक्त इथं डू नॉट टाकला का झालं काम. आणखी एक गोष्ट, याची डेफिनेशन एकच आहे बाबा, पण याची डेफिनेशन आपल्याला 2-3 प्रकारे करता येते. कशी, लगेच पाहू. फक्त तुला थोडा अर्थ लावायला हवं, नको तिथं आपण पिक्चरचे गाण्यांचे अर्थ लावतो, तर चांगल्या गोष्टीचा अर्थ लावलं तर तुझे प्रोग्रेस पण होईल बाबा, चांगला अकॅडमिक स्कोर येईल, घरच्यांच्या नजरेत पण मान सन्मान वाढेल, आणि अल्टिमेटली तुमचाच फायदा होणार, चांगल्या भरपूर पगाराची नोकरी मिळेल. ठीक आहे, ते पुढं पाहिलं जाईल, पण आताचं हे बघा. तर काय पहिली डेफिनेशन, डू नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. आता हात ताणला, याची ओरिजिनल साईज शेप येत नाही आहे, याचाच अर्थ काय, जे डिफॉर्मेशन झालं आहे, हे येलो कलरचं जे डिफॉर्मेशन, चेंज इन साईज शेप झालं आहे, हे परमनंट झालं आहे, परमनंट. मग याचीच दुसरी डेफिनेशन काय, द प्रॉपर्टी, प्लास्टिसिटी बरं का, द प्रॉपर्टी बाय विच मटेरियल अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन. मटेरियल अंडरगोज, यस, परमनंट डिफरन्सने परत सांगतो मी, परमनंट डिफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. आणि जर बॉडी विचारलं तर द बॉडी विच अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन
ऑन द ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी आणि प्रॉपर्टी म्हणजे प्लास्टिसिटी. परमनंट डिफॉर्मेशन, परमनंट म्हणजे काय, कायमस्वरूपी, याच्यात जे काही लेंथ वाढली बघ कायमच राहून जाईल, ही परत येणार नाही. आणि याच्यात काय होतं आपल्या इलेस्टिसिटीमध्ये, याची समजा लेंथ वाढत होती, हे अशी येलो कलरमध्ये जर आपण दाखवलं ती वाढत होती, ही परत काय होऊन जात होती, ओरिजिनल साईज शेपला येऊन जात होती. म्हणजे याच्यात जे डिफॉर्मेशन होतं हे काय होतं, टेम्पररी. काय होतं बाबा, टेम्पररी. ठीक आहे. आणि त्या प्लास्टिसिटीत काय आहे, परमनंट. बरं, त्यातल्या त्यात यांचे एक्झाम्पल, इलॅस्टिक बॉडीचे एक्झाम्पल तर काय बाबा, स्टील, कॉपर म्हणजेच काय, मेटल. मेटल काय झाले बाबा, इलॅस्टिसिटी शो करता, इलॅस्टिक बॉडी. आणि प्लास्टिकचे जर एक्झाम्पल घ्यायचे ठरले तर सर्वात पहिलं एक्झाम्पल आहे क्ले. क्ले, ते लहान मुलं खेळतात ना क्ले, तुम्ही पण कधीतरी पहिली दुसरीत केलं ना ते कलरवाले, माती. क्ले म्हणजे माती, ती चिकट माती येते, त्याला थोडंसं पण हे केलं तर होईल का परत ओरिजिनल याच्यात, नाही जाऊ शकत. म्हणजे ती काय शो करते आपल्याला, प्लास्टिसिटी. नंतर आहे वॉलपुट्टी. हां, पुट्टी करतो ना आपण ही भिंतीला वगैरे, ते पण काय बाबा कसलं एक्झाम्पल आहे, प्लास्टिकचं आहे, प्लास्टिसिटी शो करतं. ओके, असे हे दोन एक्झाम्पल आपण पाहिले इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटीचे. पुढचा टॉपिक आहे रिजिड बॉडी, रिजिडिटी. या 5 ज्या कन्सेप्ट आता आपण क्रमाने 4 पाहिल्या, ती 5वी पाहतोय. ह्या अतिशय बेसिक आहे. यांच्यावरनं आता पुढचे येतील खरं म्हणजे स्ट्रेस, स्ट्रेन, मग त्याच्यावर न्यूमेरिकल. याच्यावर थोडी अजून तर काही फॉर्म्युलाच नाही आला तर काय न्यूमेरिकल येतील, हे फक्त थिअरी. आता इलॅस्टिसिटी काय होते, ओरिजिनल साईज शेप येऊन जात होता. प्लास्टिसिटी काय, ओरिजिनल साईज शेप येतच नव्हता बाबा, परमनंट होऊन जात होतं. पण आता असेही काही ऑब्जेक्ट आहे की ज्यांच्यावर कितीही फोर्स अप्लाय केला, लार्ज फोर्स, स्मॉलने तर काय होणार नाही, लार्ज फोर्स, लार्ज मॅग्निट्यूडचे अप्लाय केले आणि बॉडीचा साईज शेपच बदलायला तयार नाही, तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. आणि ज्या बॉडी तशी प्रॉपर्टी राहते त्याला आपण म्हणणार रिजिडिटी. म्हणजे जो स्वतःचा साईज शेपच बदलायला तयार नाही. आणि लार्ज फोर्स, बरं का, स्मॉल फोर्सचं काही मॅटरच नाही करत इथं. आणि आता याचं एक एक्झाम्पल आधी देतो. जसं अगोदरच्यांचं एक्झाम्पल होतं स्टील, मेटल दिलं ना आपण, नंतर क्ले वगैरे पाहिलं, प्लास्टिकचं. आता ही जी रिजिड बॉडी आहे ही इमॅजिनरी आहे, हायपोथेटिकल आहे. म्हणजे अशी कोणतीच बॉडी या जगात एक्झिस्टच नाही करत. प्लास्टिक आणि इलॅस्टिक या 2 प्रकारच्याच बॉडी या जगात एक्झिस्ट आहे या पूर्ण युनिवर्समध्ये. पण रिजिड बॉडी ही इमॅजिनरी आहे, ही आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी अज्युम केलेली, मानून घेतलेली. ठीक आहे. मग याचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचंच राहिलं तर आपण याचं घेत असतो रॉक. रॉक म्हणजेच तो काय, स्टोन. तो रॉक, स्टोन असतो ना, तो म्हणजे काय झाला, रिजिड बॉडी. आणि रिजिडिटी ही काय झाली बाबा, प्रॉपर्टी. रिजिडिटी इज द प्रॉपर्टी. आणि याची डेफिनेशन जर पाहिली आपण, काय राहील मग, द प्रॉपर्टी ऑन अकाउंट ऑफ विच किंवा बाय व्हर्च्यू ऑफ विच किंवा बाय विच द प्रॉपर्टी ऑन अकाउंट ऑफ विच body do not change its size and shape on the application of large force, huge force. ठीक आहे, is called as rigidity. ओके मित्रांनो, आजचं लेक्चर छान प्रकारे कळलं असेल. खूपच सोपं होतं. तुम्ही जर आत्तापर्यंत हे लेक्चर पाहत असणार तर तुम्हाला नक्कीच स्वतःबद्दल काहीतरी अशी जाणीव आहे की नाही, आयुष्यात आपल्याला करायचं आहे चांगलं इंजिनिअरिंग करून एक वेल सेट लाईफ जगायची. पुढचे लेक्चरही बघा, ते ॲप्लिकेशनवर आहे. डेमो लेक्चर आणखी आहे. आणि तुम्हाला फुल कोर्स करायचा आहे तो आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. नक्कीच त्याचंही तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. खूप फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत होणार आहे. भरपूर MCQ, भरपूर सर्व काही अतिशय सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे. थँक्यू.